आपण पाहत आहात बहुजन इंडिया टोडे। बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे। आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी। अंजनगाव दहिगाव रस्त्यासाठी मनोहरदादा रेचे यांचे आमरण उपोषण। दुसऱ्या दिवशीही उपोषण कायम। साहेब रस्ता करून द्या हो, उपोषण करते मनोहरदादा रेचे यांची मागणी। आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे। चला तर पाहूयात आजच्या ताज्या बातम्या। ते दहिगाव मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाल्यामुळे या रस्त्याच्या तात्काळ दुरुस्ती व निधी मंजुरीसाठी सामाजिक कार्यकर्ते मनोहरदादा रेचे यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे। मात्र प्रशासनाकडून ठोस आश्वासन मिळाले नसल्याने त्यांनी उपोषण मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे। आज उपोषण मंडपाला तहसीलदार पुष्पा सोळंके, गट विकास अधिकारी कल्पना जायभाय, जिल्हा परिषद शाखा अभियंता केवदे तसेच जिल्हा परिषद उपविभागीय अधिकारी पुनसे यांनी भेट देऊन मनोहरदादा रेचे यांच्याशी चर्चा केली व उपोषण मागे घेण्याची विनंती केली। मात्र जोपर्यंत या रस्त्यासाठी ठोस निधी उपलब्ध होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहील, अशी ठाम भूमिका मनोहरदादा रेचे यांनी मांडली। अंजनगाव दहिगाव रेचा गरजदरी खीरपाणी या मार्गाची अवस्था अत्यंत खराब झाली असून खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। या रस्त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। विशेष म्हणजे याच मार्गावरून अंजनगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी जात असताना एका आदिवासी गरोदर महिलेचा मृत्यू झाल्याची माहितीही समोर आली आहे। दरम्यान गावकऱ्यांनी मनोहरदादा रेचे यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे। आज सामाजिक कार्यकर्ते रमेश सावळे, प्रेमकुमार बोके आणि पत्रकार मनोज मेळे यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन आंदोलनाला समर्थन दिले। उपोषणस्थळी गावकरी व महिलांची मोठी उपस्थिती पाहायला मिळत असून लोकप्रतिनिधींनी तात्काळ या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे। बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी अंजनगाव सुरजीवरून अमरावती जिल्हा प्रतिनिधी मनोज मेळे। या ठिकाणी मनोहरदादा रेचे ग्रामगीताचार्य हे उपोषणाला बसलेले आहेत आणि उपोषणाचा दुसरा दिवस आहे। आणि उपोषणाचा दुसरा दिवस असताना या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते रमेश सावळे, प्राध्यापक प्रेमकुमारजी बोके या ठिकाणी उपस्थित आहेत आणि गावकरी मंडळी त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे। यांच्याकडून जाणून घेऊया आज कोणते अधिकारी आले होते का आणि त्यावर त्यांनी काय तोडगा काढला। आजचा दुसरा दिवस आहे, त्या अनुषंगाने आज कोणते अधिकारी वगैरे आले होते का, त्यांनी काय तुम्हाला आश्वासन दिलं? आज भेटी दिल्या अधिकाऱ्यांनी। तहसीलदार मॅडम आले, गट विकास अधिकारी आले, कृषी अधिकारी आले आणि केवदे साहेब म्हणजे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे पुनसे साहेब हे अधिकारी मंडळी येऊन गेली। त्यांनी हे सांगितलं की तुमचं काम प्रस्तावित केलेलं आहे। मग आम्ही तोच प्रश्न केला की प्रस्तावित केलं, परंतु निधी आणणं लोकप्रतिनिधीचं काम आहे, त्याच्यामुळे पावसाळ्याच्या आधी काम झालं तर रस्ता सोयीचा होईल। परंतु त्यांनी त्या संदर्भात निधीच्या संदर्भात मौन धारण केलं समजा, कारण तो विषय त्यांचा नाही। परंतु त्यांनी उपोषण सोडण्याची विनंती केली। बरं, आपलं त्यावर काय म्हणणं आहे? मग नाही, आम्ही उपोषण सोडणार नाही, कारण ठाम आहे। हो, ठाम आहे। मनोहरदादा रेचे ग्रामगीताचार्य यांचं असं म्हणणं आहे जोपर्यंत या रस्त्यावर निधी टाकला जात नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे। अंजनगाव दहिगाव गरजधरी आणि बाकी इतर रस्ते हे संपूर्णपणे उखडलेले आहेत। या रस्त्याला शेलगाव, धाळी, वडाळी, गरजधरी ह्या ज्या रस्ते जोडलेले आहेत, इतके खराब झालेले रस्ते आहेत की त्यामुळे बाळतीनबाई रस्त्याने होऊ शकते, काही ऍक्सिडेंट होत आहे आणि काही परिस्थिती बिघडलेली आहे। हा रस्ता खड्ड्यात गेला का खड्ड्यात रस्ता झाला याची लोकांना कल्पना येऊन राहिलेली नाही आणि वारंवार निवेदन हे काम होत नसले आहे। आज काही जिल्हा परिषद अधिकाऱ्याची आम्ही चर्चा साधली असता, कार्यकारी अभियंता गायकवाड साहेबांशी चर्चा साधली असता त्यांनी हे काम प्रस्तावित केल्याचं सांगितलेलं आहे, पण त्याच्यावर निधी उपलब्ध होणे जरुरी आहे। जर का निधी हा उपलब्ध झाला नाही तर आमच्या भूमिपुत्र या गावातील माननीय आपले रेचे साहेब बसलेले आहेत, त्यांच्या पाठीमागे आमचं संपूर्ण गाव आहे। याच्या पेक्षाही जन आंदोलन उभारण्यात येईल अशी मी शासनाला एक जाहीर नम्र विनंती करतो आहे की ह्या रस्त्यावर तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा। सर, आपण या ठिकाणी आलात आणि भेट दिली, आपण काय सांगाल? अंजनगावचे रस्ते, तालुक्याचे रस्ते अत्यंत खराब झालेले आहेत
आणि दहीगाव सुद्धा रस्ता खराब झाला. या दहेगावमध्ये ग्रामगीताचार्य आदरणीय मनोहरदादा रेचे यांचं या दहेगाव रस्त्यासाठी जे या ठिकाणी आमरण उपोषण सुरू आहे त्याला आमचा पाठिंबा आहे. आम्ही सकाळी येऊन गेलो आणि पूर्ण परिसरातील लोक उपोषणाला भेट देऊन आपला पाठिंबा दर्शवत आहे. आपल्या तालुक्यातील बरेचसे रस्ते खराब झालेले आहे. मी आमचे आमदार महोदय आणि खासदार महोदयांना नम्र विनंती करतो की लोकांना उपोषण करण्याची वेळ येऊ देऊ नये. कारण अधिकारी वर्ग काम प्रस्तावित केलेलं आहे असं सांगतात आणि मग सांगतात की निधीची कमतरता आहे. तर हा निधी उपलब्ध करून देणे हे लोकप्रतिनिधीचं काम आहे. आणि म्हणून मी दोन्ही आमच्या लोकप्रतिनिधींना, कारण खासदार साहेब सुद्धा आमच्याच भागातले असल्यामुळे दोघांनीही ताबडतोब या उपोषणाची दखल घ्यावी आणि ताबडतोब निधी मंजूर करून अंजनगाव दहेगाव गरजदरी हा जो मार्ग आहे अतिशय खराब झालेला आहे आणि खूप वर्दळीचा आहे, या मार्गाच्या दुरुस्तीसाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून हे उपोषण सोडवावं. आणि एका चांगल्या माणसानं सुरू केलेलं हे उपोषण आहे. समाजशील व्यक्तिमत्वानं ह्या उपोषणासाठी या ठिकाणी ते बसलेले आहे आणि म्हणून त्यांच्या प्रकृतीला कोणत्याही प्रकारचा इजा त्रास न होता त्यासाठी हे उपोषण लवकरात लवकर सुटलं पाहिजे. आणि म्हणून दोन्ही लोकप्रतिनिधींनी या उपोषणाची दखल घेऊन लवकर निधी मंजूर करावा अशी आमची मागणी आहे. दहीगाव या ठिकाणी महिला मंडळ सुद्धा आहे, त्यांनी सुद्धा या ठिकाणी पाठिंबा दिला आहे आणि त्यांच्याकडून जाणून घेऊ की या रस्त्याची दुर्दशा काय आणि उपोषणाबद्दल काय म्हणणं आहे. जो काही हा रस्ता आहे या रस्त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? आमचे येथे चावडी चौक येथे हे उपोषण ठरवण्यात आलं. त्यांच्या मागे हा येतोय की रस्ता खूप ढासळलेला असून याची दुर्दशा खूप खराब झालेली आहे. याच्यासाठी श्री मनोहर काका हे उपोषणाला कालपासून बसलेले आहेत. त्यांच्यासाठी आमचा पूर्ण प्रतिसाद आहे. कारण की पावसाळा लागला की आम्हाला खूप त्रास होतो, काऊन की शाळेचे मुलं गेलं यांना खूप त्रास होते आणि हे बिमार समजा महिला हे गेले. मला त्यांच्यासाठी आमच्या महिलांचा प्रतिसाद आहे. मनोहरदादा रेचे यांच्या सोबत आम्ही पूर्ण पाठिंबा देत आहे. माझं नाव सुनंदा विठ्ठल रेचे, गुरुदेव सेवा मंडळाचे सदस्य आहे. आमचे मनोहर दादा 2 दिवसापासून उपोषणाला बसले आहे, तरी त्यांना आमचा प्रतिसाद आहे. आम्ही सगळ्या महिलांनी इथं येऊन त्यांच्या भेट घेतली. त्यांचे खूप आमच्यावर उपकार आहे, कारण ते सतत गावासाठी झटत असतात. नेहमी गीता पारायण हे ते आता त्यांनी सगळं हे केलं ना, ते रस्त्यासाठी उपोषणाला बसले. सगळ्या गावांनी त्यांना पाठिंबा द्यावा. अंजनगाव ते दहीगाव ते गरदरी ते खिरपाणी आणि बहुल भाग हा आदिवासी भाग असल्यामुळे आदिवासी लोक सुद्धा या रस्त्याने जातात. गरोदर माता सुद्धा जाता रस्त्याने डिलिव्हरी होते आणि एक माता 8 महिन्यापूर्वी त्या ठिकाणी मृत्युमुखी पावलेली आहे. हे अत्यंत दयनीय अवस्था या रस्त्यामुळे झालेली आहे. आता रस्त्यात खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे. या अनुषंगाने ग्रामगीताचार्य मनोहरदादा रेचे आणि संपूर्ण गावकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. आता लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यायचं आहे की गावातील रस्ते आहेत, 4-5 गावातील जे रस्ते अत्यंत दयनीय झाल्यामुळे यावर निधी उपलब्ध करून द्यावा अशी गावकऱ्यांची मागणी आहे. जर का या ठिकाणी उपलब्ध करून दिला नाही तर आम्ही फार मोठा आंदोलन छेडू असा इशारा सुद्धा या गावकऱ्यांनी दिलेला आहे. बहुजन न्यूज स्टुडिओसाठी अंजनगाव सुरजी.